प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी 40 दिवसामध्ये सीईटीचा अभ्यास कसा करायचा हा व्हिडिओ टाकला, 60 दिवसात नीटचा अभ्यास कसा करायचा हा व्हिडिओ टाकला। त्याला तुम्ही अतिशय भरभरून प्रतिसाद दिला। म्हणजे मी जे काही करते आहे त्याला तुम्ही चांगली साथ देत आहात, त्याचा तुम्ही निश्चित चांगला उपयोग करून घ्याल। तुम्हाला हे माहिती आहे की एकेका मार्कावरून तुमचं ड्रीम कॉलेज जे आहे ते जातं, ब्रँच जाती, एक मार्कावरून कॉम्प्युटर मिळत नाही, आयटी घ्यावं लागतं, असं बऱ्याचदा निराशा हाती येते। आणि म्हणून तुमची रेग्युलरची जी स्टेट बोर्डची परीक्षा होती ना बाळांनो, ती फक्त तुम्हाला क्वालिफाय होण्याकरता होती आणि त्यात तुम्ही होणार आहात, इझिली क्वालिफाय होणार आहात। पण आताचा जो खरा संघर्ष आहे तो एकेका मार्कासाठी आहे। नीटला 1 मार्क जर तुम्हाला कमी असेल तर 1,00,000-1.5 लाख यादीत तुम्ही मागे पडता। आलं का लक्षात? आणि म्हणून सीईटीला पण तसंच होतं, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही, चांगली ब्रांच मिळत नाही आणि मग नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय हातात काही राहत नाही। मग तसं होऊ नये, तुमची निराशा होऊ नये। आणि तसंच तुम्ही व्हिडिओ टाकल्यावर सगळ्यांनी कमेंट टाकली की मॅडम तुम्ही आम्हाला सीईटी साठी नीट साठी मार्गदर्शन करा। मला अतिशय बरं वाटलं की तुम्हाला काहीतरी माझ्याकडून हवं आहे आणि म्हणून मी माझ्या परीने तुम्हाला कमी वेळात कन्सेप्ट क्लिअर करून अगदी हॅपीली तुम्हाला अभ्यास करता यावा यासाठी मी जितकी होईल तितकी मदत करणार आहे। आणि तेच आज मला तुम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की मी तुमच्यासाठी सीईटी आणि नीट साठी ही सिरीज दोन्हीसाठी उपयोगी पडणार आहे। आणि मी सिरीज सुरू करते आहे, ती आहे विजेता 2025। आपल्याला जिंकायचे बाळांनो, विजेता व्हायचंय आणि त्याच्यासाठी आपण मिळून प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून आजचा आपला पहिला भाग आहे वन शॉट वेक्टर्स। आता वेक्टर्स हा जो चॅप्टर आहे ना, यापूर्वी सीईटीला नव्हता का? होता। मोशन इन प्लेन मध्ये वेक्टर्स आहे। आपण अँगल ऑफ बँकिंग, सिंपल पेंड्युलमचं डेरिव्हेशन, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण वेक्टर बॅलन्स करतो। म्हणजे वेक्टरची कन्सेप्ट आपल्याला लागते, कधी बॅलन्स करतो, कधी रिझॉल्व्ह करतो, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, मग आपल्याला हे लागतं। पण ते नावासह उल्लेख नव्हता। 2018 आणि 2019च्या सीईटीला हा चॅप्टर होता, नंतर परत मध्ये तो कॅन्सल झाला। म्हणजे तो छुपा होता, मोशन इन प्लेन मध्ये होता पण नाव नव्हतं, आणि आता परत तो इन्क्लूड झाला। आणि नीटला तर आहेच बाळांनो, वर्क पॉवर एनर्जी मध्ये लागतं, तुम्हाला सगळ्याच ठिकाणी ही कन्सेप्ट लागते। म्हणजे वेक्टर दॅट इज अ रूट ऑफ फिजिक्स, हे फिजिक्सचं रूट आहे बाळांनो। आणि म्हणून तुमचं जर बेसिक क्लिअर असेल, कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमचं खूप सारं काम सोपं होणार आहे। आणि म्हणून तुम्ही हा चॅप्टर आपण आधी घेतो आहोत। त्याच्यावर प्रश्न एकच पडणार आहे, कारण 10 प्रश्न 11वीच्या सिलेबसवर सीईटीला पडणार आहेत आणि 10 चॅप्टर इन्क्लूड आहे। म्हणजे सरासरी एकच प्रश्न याच्यावर पडणार आहे। पण 2-3 तासाच्या अभ्यासात जर 1 मार्क मिळणार असेल आणि पूर्ण फिजिक्सचा कन्सेप्ट क्लिअर होणार असेल तर याला अभ्यासायला काहीच हरकत नाही। आणि म्हणून मी तुम्हाला असा तुमचा अभ्यास करून घेणार आहे की जो तुम्हाला कमी वेळात कन्सेप्ट क्लिअर करून चांगले मार्क्स पडायला ते उपयोगी पडेल। आणि म्हणून मी चूज केलेला आहे चॅप्टर, सुरुवात केलेली आहे वेक्टरने। मग आता बघा वेक्टर म्हणजे काय, तर मग आता वेक्टर, आता मी जर असं म्हटलं की मी ओ या ठिकाणी उभे आहे, इथे मी उभे आहे आणि 2 मिनिटांनी मी 2 मीटर अंतर गेले। किती? मी 2 मिनिटात 2 मीटर अंतर गेले। मी 2 मिनिटात मी 2 मीटर अंतर गेले तर मी कुठे असेल? असं जर मी तुम्हाला विचारलं तर आता बघा 2 मिनिटात मी किती अंतर गेले, तर तुम्ही म्हणाल की हे जर आपण असं सर्कल काढलं, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, म्हणजे मी काढलेलं मी डिस्टन्स सांगितलं पण मी दिशा सांगितली नाही। आणि म्हणून मी जे अंतर गेले त्याला मला म्हणावं लागेल डिस्टन्स। काय म्हणावं लागेल? डिस्टन्स एक्स। मग त्याचं माझं स्थान निश्चित झालं का? इथं नाही झालं। मी कदाचित इथे असेल, इथे असेल, या सर्कलच्या सरकमफरसवर मी कुठेतरी असेल। म्हणजे मी जे अंतर गेले त्याचं स्थान निश्चित झालं नाही। पण मी त्याऐवजी मी असं म्हटले, आता तुम्हाला माहिती ही वेस्ट डायरेक्शन आहे, ही ईस्ट आहे, ही नॉर्थ आहे आणि ही साऊथ आहे। आणि मी जर म्हटलं मी 2 मिनिटात 2 मीटर अंतर वेस्ट डायरेक्शनने गेले तर मी इथे असणार आहे। आता माझं स्थान निश्चित झालं। मी जर म्हटले मी ईस्टला गेले, इथं आले, वेस्टला गेले
तर मी इथं असणार आहे, नॉर्थला गेले तर मी इथं असणार आहे आणि साऊथला गेले तर मी इथं असणार आहे. म्हणजे माझी पोझिशन फिक्स झाली माझी डायरेक्शन सांगितल्यामुळं. आणि म्हणून आणि मी जर म्हटले मी नॉर्थ ईस्ट डायरेक्शनने गेले तर मी इथं असणार आहे. म्हणजे आता माझी पोझिशन फिक्स झाली आणि आता ह्या एक्सच्या डोक्यावर बार आला आणि हे झालं डिस्प्लेसमेंट. मग व्हेक्टर काय आहे तर व्हेक्टर हे डायरेक्शन स्पेसिफाय करतं, तुमचं स्थान निश्चित करतं. आलं का लक्षात? आणि म्हणून त्याला दोन्ही पण असतं. त्याला बघा 2 मीटर हे झालं त्याचं मॅग्निट्यूड आणि ईस्ट डायरेक्ट समजा आपण इथं गेलो हे कन्सिडर केलं तर ईस्ट डायरेक्ट ही त्याची झाली डायरेक्शन आणि मग त्याच्या डोक्यावर लिहिला आपण बार. समजतंय का? आणि म्हणून अशी फिजिकल क्वांटिटी की जिला काय आहे तर जिला मॅग्निट्यूड पण आहे आणि जिला डायरेक्शन पण आहे अशा फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो व्हेक्टर. आणि म्हणून त्याची डेफिनेशन आपण करतो ए फिजिकल क्वांटिटी which can be completely described by its magnitude as well as direction and that quantity is called as a vector quantity. मग बघा जेव्हा आपण अंतर काढताना दिशा सांगितली नाही ते डिस्टन्स असतं. आलं का लक्षात? आणि जेव्हा दिशा सांगितली तेव्हा ते डिस्प्लेसमेंट होतं. सेम तसंच जर आपण वेग सांगितला पण दिशा सांगितली नाही तर तो होतो स्पीड आणि जर आपण डायरेक्शन सांगितली की इतक्या वेगाने या डायरेक्शनला गेलो तर ती होते व्हेलॉसिटी. म्हणजे बघा डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड हे डिस्टन्स असतं आणि व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे स्पीड असतं. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा जेव्हा मोशन सुरू होते म्हणजे आपण इथं असू ही रेस्ट पोझिशन आहे आणि आपण इथं याच्यावर ह्या डायरेक्शनने मोशन सुरू केली की बघा मोशन एखाद्या बॉडीला आली की 3 शब्द क्रमाने येतात ते नेहमी लक्षात ठेवायचे. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन. आणि हे सगळे कसे आहेत? व्हेक्टर आहेत. समजलं का? जेव्हा जेव्हा मोशन येते तेव्हा तेव्हा हे 3 शब्द क्रमाने येतात आणि ऑल आर दी व्हेक्टर. आणि डेफिनेशन कळली का मग व्हेक्टरची? ए फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट स्पेसिफाय करताना आपल्याला डायरेक्शन सांगावी लागत नाही त्याला आपण म्हणजे फक्त मॅग्निट्यूड दिल्याने ती पूर्ण होते तिला आपण स्केलर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण जर दुकानात गेलो आणि आपण त्या दुकानदाराला म्हटलं मला 2 किलो साखर दे तर तो तुम्हाला विचारत नाही कोणत्या डायरेक्शनने दे. आलं का लक्षात? कोणत्या दिशेत साखर देऊ असं कधी विचारत नाही. आलं का लक्षात? म्हणजे तुमचं मास ही फिजिकल क्वांटिटी ही स्केलर आहे पण तुम्हाला यातली कोणतीही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करायची असेल तर तुम्हाला काय लागतं? डायरेक्शन लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्या क्वांटिटी कशा आहेत तर त्या व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता व्हेक्टरची कन्सेप्ट क्लिअर झाली. आता आपल्याला त्याचं रिप्रेझेंटेशन बघायचं. व्हेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो? मग आता बघा समजा एक्स हा व्हेक्टर रिप्रेझेंट करायचा त्याच्या डोक्यावर बार लिहावा लागतो असा. आलं का लक्षात? आणि आता बघा हा असा मी 2 मीटर हा जर व्हेक्टर काढला तर त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे ना त्याला म्हणायचं टेल ऑफ व्हेक्टर आणि हा जो आहे याला म्हणायचं हेड ऑफ व्हेक्टर. जिथे एरो आहे तर हेड ऑफ व्हेक्टर. समजतंय का? तर या पद्धतीने. आणि म्हणून जर तुम्हाला एखाद्याची डायरेक्शन स्पेसिफाय करायची असेल तर तुम्हाला कोण लागतं तर तुम्हाला व्हेक्टर लागतो. समजलं? आणि मग आता बघा कळलं का? मग रिप्रेझेंट कसं करायचं? त्याच्या डोक्यावर असा एरो व्हेक्टर द्यायचा किंवा बार द्यायचा आणि स्टार्टिंग पॉइंट जो असतो आता इथं बघा हा स्टार्टिंग पॉइंट आहे तर त्या तुमच्या ह्या व्हेक्टरचा समजा ओई व्हेक्टर आहे हा किंवा त्याला आपण नाव देऊ ओए व्हेक्टर आहे तर त्याचा ओ हा काय आहे? हा टेल आहे आणि हा एरो इथे ए हा पॉइंट काय आहे? त्याचा हेड आहे. या पद्धतीने. मग आता बघा हे झालं रिप्रेझेंटेशन आणि हे झालं व्हेक्टर. आता आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ व्हेक्टर. व्हेक्टरचे टाइप्स ऑफ व्हेक्टर. टाइप्स ऑफ व्हेक्टर. आता आपण इथं मेन घेणार आहे बाळांनो. धावती रिव्हिजन आहे ही आणि माझा फोकस सगळा सीटी नीटच्या पॉइंटवर असणार आहे पण हे बेसिक घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही म्हणून आपण बेसिक घेऊ. आता पहिला त्याचा प्रकार आहे पहिला टाइप आहे पोझिशन व्हेक्टर. पोझिशन व्हेक्टर.
पोझिशन वेक्टर. मग आता बघा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे आणि मग हा मी असा वेक्टर काढला तर बघा हा वेक्टर हे ओरिजिन आहे आणि हा वेक्टर आर आहे. मग ओरिजिन पासून आपण जो वेक्टर काढतो त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. ए वेक्टर ड्रॉन फ्रॉम ए ओरिजिन दॅट इज कॉल्ड ऍज ए पोझिशन वेक्टर. आणि वेक्टर आर समजा तुम्ही इथे पी पॉइंटला आहात आणि त्याचे एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट्स असतील तर हा जो आहे तुमचा हा वेक्टर आर हा पोझिशन वेक्टर आहे. कळलं का? आता दुसरा वेक्टर तो आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर डिस्प्लेसमेंट वेक्टर डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता बघा आपण या ठिकाणी इनिशियली इथं होतो. आता हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस. एक मिनिट. इनिशियली आपण इथं होतो. आता आपण पी पासून क्यू पर्यंत गेलो. आलं लक्षात? कुठून कुठे गेलो? पी पासून क्यू पर्यंत गेलो. मग आता याचा पोझिशन वेक्टर आहे वेक्टर R1 आणि याचा पोझिशन वेक्टर आहे वेक्टर R2. समजलं? मग आता डिस्प्लेसमेंट वेक्टर कोणता? तर वेक्टर PQ याला म्हणू आपण डेल्टा R. दिस इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर and that is nothing but the difference between final position to initial position. This is our final position and this is our initial position and difference between these two that is called as displacement vector. समजलं का? डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता आपल्याला घ्यायचं बघा युनिट वेक्टर. काय घ्यायचं? युनिट वेक्टर. आता सगळ्यात आधी युनिट वेक्टरचं काम काय? तर कुठल्याही स्केलरला वेक्टर बनवायचं असेल तर बघा तर आपल्याला युनिट वेक्टरचा उपयोग होतो. आता बघा हा असा तुमचा वेक्टर ए आहे आणि याच्या डायरेक्शनने काढलेला जो आहे हा त्याचा युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टर ज्याच्या डोक्यावर नेहमी कॅप असते. मग आता वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो? तर हे त्याचं मॅग्निट्यूड असतं आणि हे त्याची डायरेक्शन असते. वेक्टर ए बरोबर. आता हे मॅग्निट्यूड 3 प्रकारे लिहिलं जातं. एक तर तुम्ही असं लिहू शकता, याला मॉड किंवा बघा मॉड्युलस किंवा त्याला त्याचं मॅग्निट्यूड असं म्हणतात, किंवा नुसतं असंही लिहिलं तरी चालतं आणि ऑर याला आपण असंही लिहू शकतो. ए लिहून त्याच्या डोक्यावर बार. समजलं का? आणि म्हणून आता बघा ए वेक्टर दॅट इज नथिंग बट ए मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग आता हा ए कॅप हा तुमचा युनिट वेक्टर आहे. मग ए कॅप दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ ए डिव्हायडेड बाय ए. म्हणजे युनिट वेक्टर दॅट इज नथिंग बट ए वेक्टर डिव्हायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिव्हाइड केलं की आपल्याला युनिट वेक्टर मिळतो. मग आता बघा मी जर म्हटलं की मी 2 मीटर कुठे गेले? ईस्टला गेले. मग आता बघा इथे आपण लिहू की वेक्टर ए कॅप दॅट इज इक्वल टू, आता तुमची ही डायरेक्शन आहे 2 मीटर ईस्ट आणि याचं मॅग्निट्यूड 2 आहे. याचं मॅग्निट्यूड 2 आहे. 2 गेले आणि म्हणून 1 मीटर ईस्ट. समजतंय का? मग या पद्धतीने इथं 1 मीटर आणि ईस्ट डायरेक्शन म्हणजे या ठिकाणी इथे 1 मीटर ईस्ट. आलं लक्षात? हे 1 मीटर आणि म्हणून याचं मॅग्निट्यूड काय आलं तर 1 आलं. आणि म्हणून प्रत्येक वेक्टरच्या डायरेक्शनने जो युनिट वेक्टर आहे की ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे, युनिट आहे, 1 लाच आपण युनिट असं म्हणतो आणि त्याला आपण म्हणायचं युनिट वेक्टर. आता बघा हा असा तुमचा एखादा वेक्टर असेल तर याच्या डायरेक्शनने आपण युनिट वेक्टर काढला. समजा हा आर असेल आणि नुसता आर असेल आणि याला जर आपण या युनिट वेक्टरने गुणलं की त्याचा काय तयार होतो? वेक्टर तयार होतो. म्हणजे कोणत्याही तुमच्या याला जर वेक्टर बनवायचं असेल तर आपल्याला त्याच्या डायरेक्शनने काय काढावा लागतो? युनिट वेक्टर काढावा लागतो. म्हणजे स्केलरला वेक्टर मध्ये कन्व्हर्ट करण्याचं खूप मोठं काम कोण करतो? तर युनिट वेक्टर करतो आणि ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं. आणि म्हणून ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड दॅट इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोक्यावर कॅप असते, टोपी असते.
आलं का लक्षात? जिथे जिथे कॅप असेल तो सगळा नेहमी युनिट वेक्टर असतो. आणि म्हणून मग आता समजा ए कॅप म्हणलं किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए कॅप, मॅग्निट्यूड ऑफ बी कॅप, मॅग्निट्यूड ऑफ सी कॅप दॅट इज ऑलवेज इक्वल टू 1. त्या सगळ्याचं मॅग्निट्यूड हे काय असतं? 1 असतं. आणि युनिट वेक्टर कसा शोधला जातो? तर व्हेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिव्हाइड केलं की आपल्याला त्याचा युनिट वेक्टर मिळतो. समजलं का? युनिट वेक्टर. आता बाकीचे इक्वल वेक्टर, अपोजिट वेक्टर हे सोपं आहे, ते काही मी घेत नाही. इथं फक्त तुम्हाला जे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायच्या ते वेक्टर आपण घेतो. आता पुढचा प्रकार आपण घेऊ यातलाच झिरो वेक्टर. आता या झिरो वेक्टरवर प्रश्न आला होता नीटला, म्हणून आपण घेऊयात पुढचा प्रकार, चौथा प्रकार झिरो वेक्टर. झिरो वेक्टर. आता बघा, हा वेक्टर ए आहे आणि त्याला आपण झिरो वेक्टरने गुणलं तर तो झाला झिरो वेक्टर. आणि हा डॉटने दाखवता झिरो वेक्टर म्हणजे हा आर्बिटरी पॉइंट आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे आणि त्याची डायरेक्शन आर्बिटरी डायरेक्शन आहे. आता बघा, तुमचा हा वेक्टर ए आहे आणि याच्यामध्ये जर झिरो वेक्टर मिळवला तर हा मात्र तसाच राहतो, वेक्टर तसाच राहतो. कळलं का? म्हणजे जर झिरो वेक्टरने गुणलं वेक्टरला तर झिरो वेक्टर येतो, पण ऍड केलं तर वेक्टर तसाच राहतो. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ए झिरो वेक्टर विच इज हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड एनी आर्बिटरी डायरेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. आणि फॉर एक्झाम्पल याचं उदाहरणच जर द्यायचं झालं तर आता बघा, तुमचं अशी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे, इथून इथपर्यंत जाताना व्ही कॉन्स्टंट आहे. आणि जर तुम्हाला त्याचा ऍसिलरेशन वेक्टर विचारला तर ऍसिलरेशन वेक्टर फॉर ए कॉन्स्टंट व्हेलॉसिटी दॅट इज ऑलवेज 0. कारण तुम्हाला माहितीये, ऍसिलरेशन तयार व्हायचं असेल तर व्हेलॉसिटीला वेळेबरोबर बदलावं लागतं. मग व्हेलॉसिटी बदललीच नाही, आलं लक्षात, तर ऍसिलरेशन वेक्टर तयार होणार नाही. आणि म्हणून ऍसिलरेशन वेक्टर फॉर ए कॉन्स्टंट व्हेलॉसिटी दॅट इज नथिंग बट दी झिरो वेक्टर. समजलं का? तर हे त्याचं झालं उदाहरण. मग आता बघा, आपल्याला ह्या वेक्टरची काय शिकायची? तर ह्या वेक्टरची ऍडिशन शिकायची. ऍडिशन ऑफ वेक्टर. ऍडिशन ऑफ वेक्टर. ऍडिशन ऑफ वेक्टर. आता 3 प्रकारे आपण ऍडिशन करू शकतो. एक आहे बघा ट्रायंगल लॉ, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर, लॉ ऑफ पॉलिगॉन लॉ, पॉलिगॉन लॉ, आणि लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर, पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर, पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर. आता ट्रायंगल लॉने आपण 2 वेक्टर आहे, हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर. आता पहिल्याचं टेल, दुसऱ्याचं हेड, परत दुसऱ्याचं टेल आणि याचं हेड. आलं का लक्षात? तर या पद्धतीने आपण 2 वेक्टर घेतले. आणि आता बघा, तिसरा जो हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलला 3 बाजू असतात. मग हा आपण ट्रायंगल कंप्लीट केला, पण आता हे सिक्वेन्सने आहे. पण इथं हा जो तिसरा वेक्टर आहे याला म्हणू वेक्टर ए, याला म्हणू वेक्टर बी, आणि हा त्याचा रिझल्टंट आहे. ही त्या दोन्ही वेक्टरची बेरीज तो देतो आपल्याला. आणि म्हणून हा जो आहे वेक्टर आर दॅट इज इक्वल टू वेक्टर ए प्लस बी. आणि बघा, मग तुम्ही जर दोन्ही सिक्वेन्सने घेतले आणि तिसरा काढला तर हा मात्र अपोजिट सेन्सने आहे. का? तर इथं दोन्हीचं हेड एकत्र आलेलं आहे. समजलं का? आणि या पद्धतीने आपण ट्रायंगल लॉने ऍडिशन करतो. अँड दिस वेक्टर आर दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. समजलं का? आता या ठिकाणी जर समजा हा थीटा अँगल तयार होत असेल तर आता बघा, याचा रिझल्टंट त्याला मॅग्निट्यूड पण असते आणि त्याला डायरेक्शन पण असते. मग आता जर समजा तुम्हाला इथे त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन घ्यायची तर याचे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड असतं बघा ए स्क्वेअर. आता हा एक वेक्टर ए आहे, एक वेक्टर बी आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस ऑफ थीटा, त्यातला अँगल, या दोन्ही मधला हा थीटा अँगल. समजतंय का? आणि आता जर समजा याने
इथे आपल्याला हा त्याचा रिझल्टंट मिळाला आणि त्याची डायरेक्शन पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता डायरेक्शन काय कॅल्क्युलेट करायची, तर याने इथे अल्फा अँगल तयार केला. तर आता अल्फा बघा, हा अल्फा कसा कॅल्क्युलेट करतात, तर टॅन अल्फा दॅट इज इक्वल टू, आता कुणाशी केला, ए शी केला, म्हणून तो घ्यायचा नाही, इथे घ्यायचा बी साइन थीटा डिवाइडेड बाय, आता इथे घ्यायचं ए प्लस बी कॉस ऑफ थीटा. ज्याच्याशी केला ते सोडून द्यायचं. आता समजा इथे बीटा केला, तर आता या रिझल्टंटने बीटाशी केला, मग टॅन बीटा दॅट इज इक्वल टू, ज्याच्याशी केला ते घ्यायचं नाही, ए साइन थीटा डिवाइडेड बाय, आता इथे घ्यायचं बी प्लस ए कॉस थीटा. या पद्धतीने तुम्हाला हा अल्फा आणि बीटा अँगल कॅल्क्युलेट करता येतो. आता पॉलिगॉनची मेथड आहे ना, तर समजा नंबर ऑफ वेक्टर आर रिप्रेझेंटेड बाय इनकम्प्लीट साइड्स ऑफ पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती. मग आता समजा हा वेक्टर ए असेल, हा वेक्टर A1, हा वेक्टर A2, हा वेक्टर A3, यांची आपल्याला ऍडिशन करायची. तर त्याला अशा या पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती त्याच्या बाजू म्हणून घ्यायचं आणि हे कंप्लीट करायचं कुठून, ह्या राहिलेल्या बाजूने. आणि हा रिझल्टंट म्हणजे या सगळ्या वेक्टरची काय असतो, बेरीज असते. मग आता A1, A2, A3 तुम्हाला अजून घ्यायचे तर अजून घेऊ शकता तुम्ही. आणि ही दुसरी तिसरी काही नसून ही ट्रायंगल मेथडच आहे. आणि हे जे काही आहे ना, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आता खरं म्हणजे इथं दोन वेक्टरची बेरीज या पद्धतीने करता येते, अनेक वेक्टरची बेरीज पण ह्या पद्धतीने करता येते. आणि आपल्याला खरी जी मेथड वापरावी लागते अॅनालिटिकल मेथड, ती पॅरलेलोग्राम मेथड असते. मग आता ह्या पॅरलेलोग्राम मेथड मध्ये काय बघा, तर अशी दोन वेक्टर आहेत ए आणि बी. सपोज दिस इज वेक्टर ए अँड दिस इज वेक्टर बी. आणि त्याला आता बघा, हे इथून सेम पॉइंट वरून ते ओरिजिनेट होतात. आणि मग आता याचा काय करायचा, पॅरलेलोग्राम कंप्लीट करायचा. आणि याचा जो डायगोनल असतो, हा डायगोनल म्हणजे त्याचा रिझल्टंट असतो वेक्टर आर दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. मग आता बघा, इथे वेक्टर आर बरोबर आलं तुमचं वेक्टर आर दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. हा झाला तुमचा रिझल्टंट. मग आता बघा, ह्या दोन्ही वेक्टरनी एकमेकाशी अँगल तयार केलेला आहे थीटा. आणि म्हणून याचं जे रिझल्टंट आहे, तर रिझल्टंट साठी आपल्याला फॉर्म्युला हाच मिळतो. समजलं का? आता बघा, इथे हा झाला रिझल्टंटचा फॉर्म्युला. आता रिझल्टंटचा फॉर्म्युला हा झाला. आणि जर समजा या ए वेक्टरने रिझल्टंटशी अल्फा अँगल तयार केला, असं जर घेतलं, तर इथे टॅन अल्फा बरोबर इथे येते बघा बी साइन थीटा डिवाइडेड बाय ए प्लस बी कॉस थीटा. सेम फॉर्म्युला येतो इथे पण आणि इथे पण. आता बघा, बऱ्याचदा हे दिलेलं असतं. आणि आता ह्या बी वेक्टरने रिझल्टंटशी असा बीटा अँगल तयार केला, तर बीटाची व्हॅल्यू किती, तर सेम टॅन बीटा दॅट इज इक्वल टू ए साइन थीटा डिवाइडेड बाय बी प्लस ए कॉस थीटा. दोन्हीसाठी सेमच आहे. समजलं का? आणि आता याची जर डायरेक्शन घ्यायची असेल, तर आता डायरेक्शन काय येईल बघा, तर डायरेक्शन येईल तुमची टॅन अल्फा दॅट इज इक्वल टू, आता बघा ही बाजू आणि ही बाजू तुमची सेमच येणार आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून तुम्हाला इथे टॅन अल्फा घ्यायचं असेल तर हे येईल आणि टॅन बीटा घ्यायचं असेल तर हे येईल. आणि ही झाली त्याची डायरेक्शन. समजलं का? म्हणजे तुम्हाला कुठलाही अँगल कॅल्क्युलेट करता येतो आणि त्याची डायरेक्शन सुद्धा कॅल्क्युलेट करता येते या पद्धतीने. मग आता बघा, आपलं ऍडिशन झालं. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की याची सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय. तर आता समजा तुमच्याकडे असे दोन वेक्टर असतील, हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी. याने याच्याशी थीटा अँगल तयार केला आणि त्याचा रिझल्टंट तुम्हाला माहितीये ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळाला. मग आता मला जर समजा याची ऍडिशन करताना वेक्टर ए प्लस बी केलं आणि सबस्ट्रॅक्शन त्याची येणार आहे ए मायनस बी, मग करताना करायची बेरीजच. मग कशी करायची, वेक्टर ए प्लस मायनस बी म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायची. याचा अर्थ त्याचा निगेटिव्ह वेक्टर हा त्याचा मायनस बी आहे, तो ऍड करायचा. मग आता त्यावेळेस रिझल्टंट किती येईल ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण खूप सारे न्यूमरिकल सोडवताना ही कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहे.
मग आता हा टोटल अँगल 180 डिग्री आहे, मग हा किती झाला तर 180 मायनस थिटा झाला हा अँगल. आणि म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये आर दॅट इज इक्वल टू, आता हा रिझल्टंट काय येणार आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता येईल बघा ट्वाइस ए बी आणि कॉस ऑफ 180 मायनस थिटा, पाय मायनस थिटा थोडक्यात. आणि 180 मायनस थिटा म्हणजेच काय येतं तर मायनस कॉस ऑफ थिटा येतं. आणि म्हणून इथं फक्त काय झालं तर या केसमध्ये सबस्ट्रॅक्शन होताना रिझल्टंट काय झाला तर रिझल्टंट हा झाला. अंडरस्टूड ऑर नॉट? बेरीज करताना हा झाला आणि वजाबाकी करताना तुमचा हा झाला. म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू ही मिळाली तुम्हाला आणि ए मायनस बी असेल तर रिझल्टंट तुमचा काय असणार आहे हा असणार आहे. ही कन्सेप्ट खूप खूप महत्वाची आहे. समजलं का? तर या पद्धतीने आपण शिकलो ऍडिशन. इथपर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? आता आपल्याला शिकायचंय रिझोल्युशन ऑफ वेक्टर. रिझोल्युशन ऑफ वेक्टर. रिझोल्युशन म्हणजे तोडणे किंवा विभागवणे. मग एका वेक्टरला 2 कंपोनेंट मध्ये 3 कंपोनेंट मध्ये विभागवणं त्याला म्हणायचं रिझोल्युशन. द स्प्लिटिंग ऑफ ए गिव्हन वेक्टर इन टर्म्स ऑफ इट्स कंपोनेंट दॅट इज कॉल्ड ॲज रिझोल्युशन ऑफ वेक्टर. हा वेक्टर ए आहे, याने इथे अँगल थिटा तयार केलेला आहे आणि आता बघा त्याला अशा 2 कंपोनेंट मध्ये विभागवलं. जिथं थिटा असतो ना त्या डायरेक्शनने लिहायचा ए कॉस ऑफ थिटा हा ओरिजिन, आणि जी हे राहिलेली बाजू लिहायची ए साइन ऑफ थिटा. आणि याला म्हणतात हॉरिझॉन्टल कंपोनेंट. हॉरिझॉन्टल कंपोनेंट. आणि याला म्हणायचं व्हर्टिकल कंपोनेंट. याला काय म्हणायचं व्हर्टिकल कंपोनेंट. व्हर्टिकल कंपोनेंट. आता बघा मी काय नीट सांगते ते नीट ऐका. इथे बघा हा वेक्टर बी आहे. आता मी इथं थिटा घेतला, मग हा जिथं थिटा असतो ना त्या डायरेक्शनने लिहायचं बी कॉस ऑफ थिटा आणि इकडे लिहायचं बी साइन ऑफ थिटा. आता मी जर तुम्हाला म्हणलं कोणता हॉरिझॉन्टल कंपोनेंट तर तुम्ही म्हणणार हा नाही. नेहमी कॉस थिटा वाला कंपोनेंटच हॉरिझॉन्टल कंपोनेंट असतो. हे नीट लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला कधी कधी म्हणतात हॉरिझॉन्टल कंपोनेंट, मग हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि हा व्हर्टिकल कंपोनेंट. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला हॉरिझॉन्टल कंपोनेंट शब्द येईल तेव्हा तेव्हा तो वेक्टर आणि त्याचा कोणता घ्यायचा कॉस थिटा घ्यायचा, कोसाइन अँगल घ्यायचा. अंडरस्टूड ऑर नॉट? तर या पद्धतीने आपण वेक्टरला विभागवलं आणि आता आपल्याला शिकायचंय बेस वेक्टर. काय शिकायचं झालं रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आता आपल्याला शिकायचं बेस वेक्टर. आता आपल्याकडे असे 2 ऍक्सिस आहेत. 2 डायमेन्शनल असेल तर आडवा तो एक्स उभा तो वाय. आता याच्या डायरेक्शनने जो जातो ना तर तिन्ही जे ऍक्सिस आहे ना हे असे असतात, एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. आता आपण ही 2 डायमेन्शनची केस घेतली म्हणजे मोशन इन प्लेन घेतली. आपण काय घेतलं मोशन इन प्लेन घेतली. तर एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने जाणारा जो युनिट वेक्टर असतो तो असतो आय कॅप आणि वाय ऍक्सिसच्या दिशेने जाणारा जो युनिट वेक्टर असतो तो असतो जे कॅप. आणि म्हणून आय कॅप दॅट इज ए बेस वेक्टर. आता काय शिकतो आहोत आपण बेस वेक्टर. कन्सेप्ट कशाची शिकतो आहे बेस वेक्टरची. बेस वेक्टर. मग आय कॅप दॅट इज ए बेस वेक्टर किंवा अलॉंग दी एक्स डायरेक्शन. त्यानंतर जे कॅप दॅट इज ए बेस वेक्टर अलॉंग वाय डायरेक्शन. आणि जर तुमची 3 डायमेन्शनल केस असेल या पद्धतीने मोशन इन स्पेस असेल तर याच्या डायरेक्शनने आय कॅप एक्सच्या डायरेक्शनने, वायच्या डायरेक्शनने जे कॅप आणि झेडच्या डायरेक्शनने के कॅप आणि यालाच बेस वेक्टर किंवा रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स असं पण म्हणतात. and they are mutually perpendicular to each other. This is the base vector along the z direction. आणि ह्या सगळ्यांचं मॅग्निट्यूड एक असतं
आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची की या सगळ्यांचे जे मॅग्निट्यूड आहे आय कॅप, जे कॅप अँड के कॅप दॅट इज ऑलवेज इक्वल टू 1. म्हणजे थोडक्यात काय तर हे रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर आहे आणि यांचं मॅग्निट्यूड सुद्धा काय आहे तर यांचं मॅग्निट्यूड एकच आहे. समजलं का? तर या पद्धतीने हे आपण शिकलो बेस वेक्टर किंवा रेक्टँग्युलर युनिट वेक्टर. मग आता बघा आपल्याला कळली का कन्सेप्ट? आणि ह्या सगळ्यांमध्ये अँगल किती असतो तर यांच्यामध्ये अँगल असतो ह्या दोन्हीत 90 डिग्री, या दोन्हीत 90 डिग्री. तर एवढं नीट लक्षात ठेवा. हे झालं बेस वेक्टर. आता आपल्याला शिकायचंय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. काय शिकायचं? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. मग आता बघा हा असा वेक्टर ए आहे. आता ह्या डायरेक्शनने त्याचा जो कॉम्पोनंट आहे त्याला ax असं म्हणू, या डायरेक्शनने जो कॉम्पोनंट आहे त्याला ay असं म्हणू. आणि मग आता याला जर आपण असा पॅरलेलोग्राम कंप्लीट केला इथे या पद्धतीने असा पॅरलेलोग्राम कंप्लीट केला तर वेक्टर ए दॅट इज इक्वल टू, आता हा याने येथे केलेला अँगल थीटा असेल तर आता तुम्हाला दिसतंय वेक्टर ए बरोबर हा जर ax असेल तर हा ay आहे आणि म्हणून वेक्टर ax प्लस ay हा तुमचा त्याचा रिझल्टंट झाला या वेक्टरचा. आणि आता याचं जर मॅग्नेट 2 डायमेन्शन केस घेतो आहोत आपण. मग आता तुम्हाला माहितीये की इथं जर तुम्ही घेतलं तर हे ay आहे आणि साइन थीटा जर घेतलं तर तुमचं येणार आहे ay डिवाइडेड बाय दिस हायपोटेनस a आणि कॉस थीटा दॅट इज इक्वल टू कॉस थीटा घेतलं तर तुमचं येणार आहे ax बाय a आणि म्हणून तुमच्या ax ची किंमत येणार आहे a कॉस ऑफ थीटा आणि इथे ay ची किंमत येणार आहे a साइन थीटा. मग आता बघा तुम्हाला जर इथे हे तुम्ही इथे किंमत टाकली की वेक्टर a दॅट इज इक्वल टू ax ची किंमत टाकली. आता हा कॉम्पोनंट झाला ax आणि ax बार जर घ्यायचं झालं तर याच्या दिशेने जाणारा युनिट वेक्टर हा आय कॅप असतो आणि याच्या दिशेने जाणारा युनिट वेक्टर हा जे कॅप असतो. आणि म्हणून मग आता जर तुम्हाला हा वेक्टर घ्यायचा वेक्टर ax दॅट इज इक्वल टू ए वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मग आता याच्या दिशेने जर तुम्हाला ax कॅप घ्यायचा याच्या दिशेने जाणारा तर वेक्टर ax बाय इट्स मॅग्निट्यूड ax आणि मग याच्या दिशेने जाणारा जो एक्स ऍक्सिसच्या दिशेने जाणारा असतो आय कॅप आणि म्हणून वेक्टर ax दॅट इज इक्वल टू आय कॅप ax. इथं काय लिहावं लागेल तुम्हाला वेक्टर a दॅट इज इक्वल टू आय कॅप ax प्लस जे कॅप ay. मग हा झाला तुमचा वेक्टर. ह्या पद्धतीने तुम्हाला असा लिहिता आला. आणि आता याचं जर मॅग्निट्यूड घ्यायचं असेल तुम्हाला तर त्याचं मॅग्निट्यूड वेक्टर a दॅट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ दिस a दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर, ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर. समजलं का? मग हा याचा ह्या तुमचा आय कॅप आहे तर त्याचा हा कोइफिशियंट आहे. समजलं का? तर या पद्धतीने तर तुम्हाला हे त्याचं काय मिळालं मॅग्निट्यूड मिळालं. अंडरस्टूड? तर इथे तुम्हाला मिळाले मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. आता हे झालं 2 डायमेन्शन. जर 3 डायमेन्शन असेल तर तुम्हाला इथं काय ऍड करावं लागेल? इथे घ्यावं लागेल az, इथे करावं लागेल k कॅप az. समजतंय? आणि इथे प्लस ऍड करावं लागेल az स्क्वेअर 3 डायमेन्शन मध्ये. तर या पद्धतीने तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर तुम्हाला मिळालं. मग समजलं का? तर हे सगळं आपण वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढायचं. आता फॉर एक आपण एक्झाम्पल घेऊ. समजा आपल्याला इथं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं तर नेहमी आपल्याला लागणारी गोष्ट आता बघा तुम्हाला वेक्टर ए बरोबर इथं दिलंय बघा तुम्हाला 2i कॅप प्लस 2j कॅप. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. मग आता याचं जर मॅग्निट्यूड घ्यायचं 2 डायमेन्शन केस घेतो आहोत. मग आपलं मॅग्निट्यूड ऑफ ए दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ
ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर. आता इथे बघा ax हे ax आहे, कम्पेअर करायचं. वेक्टर a बरोबर ax i कॅप प्लस ay j कॅप. मग आता तुमचं x बरोबर 2 आहे, 2 चा स्क्वेअर प्लस हे पण 2 आहे, 2 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू इथे झाले 4 प्लस 4 8. 8 दॅट इज नथिंग बट 4 into 2 and that is equal to 2 root 2. हे झालं मॅग्निट्यूड. समजलं का? आता इथे म्हणजे कळलं मॅग्निट्यूड कसं काढायचं. आता इथे जर ऍडिशनल इथे 2z असतं, समजा 2 k कॅप असतं, तर आता इथे झालं तुमचं az k कॅप आणि इथे अजून झालं तुमचं az स्क्वेअर. इथे परत झालं असतं 2 चा स्क्वेअर. आता झालं 4 प्लस 4 प्लस 4. आता हे झाले बघा तुमचे 4 आणि 4 8 आणि 4 12. मग आता हे झाले 4 त्रिक 12 आणि उत्तर आलं असतं तुमचं 2 रूट 3. समजतंय का? तर मॅग्निट्यूड कसं काढायचं हे तुम्हाला समजलं का? आता आपल्याला म्हणजे आपण 2 डायमेन्शनचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, 3 डायमेन्शनचं मॅग्निट्यूड कसं काढायचं हे आपण शिकलो. समजलं? आता आपल्याला या ठिकाणी जर 2 डायमेन्शन मध्ये डायरेक्शन काढायची असेल तर इथे ह्या दोन्हींमध्ये अँगल दिलेला आहे थीटा आणि हे फक्त मॅग्निट्यूड झालं. समजा आपल्याला डायरेक्शन काढायची टॅन थीटा, तर टॅन थीटा दॅट इज इक्वल टू ay डिव्हायडेड बाय ax. या पद्धतीने आपल्याला याची डायरेक्शन काढता आली. अंडरस्टूड ऑर नॉट? तर आपण शिकलो की ह्या दिलेला हा जो तुमचा रिझल्टंट आहे किंवा वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन, हा अँगल. आता तुम्ही इथे पुढे जाऊन असंही म्हणू शकता हा अँगल मिळाला म्हणजे त्याची डायरेक्शन फिक्स झाली. टॅन इनवर्स ay डिव्हायडेड बाय ax. या पद्धतीने आपल्याला याची डायरेक्शन मिळते. आणि हे जे वेक्टर आहे हे वेक्टर आय कॅप, वेक्टर जे कॅप आणि वेक्टर के कॅप यांना म्हणायचं बेस वेक्टर किंवा रेक्टँग्युलर युनिट वेक्टर. तर या पद्धतीने आपण हे 2 डायमेन्शन साठी पाहिलं, त्याच्यानंतर आपण 3 डायमेन्शन साठी सुद्धा पाहिलं. समजतंय? तर आता आपल्याला प्रॉडक्ट ऑफ वेक्टर शिकायचं. काय शिकायचं? प्रॉडक्ट ऑफ वेक्टर. अगदी सोपं आणि धावत्या पद्धतीने घेणार आहे प्रॉडक्ट ऑफ वेक्टर. जेवढं मतलबाचं आहे तेवढंच घेणार आहे. आणि मग उद्याच्या भागात आपण 2018 साली आणि 19 साली जे जे प्रश्न याच्यावर आले त्याचा भाग बनवणार आहोत. मग आता बघा प्रॉडक्ट ऑफ वेक्टर. प्रॉडक्ट ऑफ वेक्टर 2 वेक्टरचा गुणाकार. मग आता त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स आणि वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स. वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स. आता बघा आपल्याकडे 2 वेक्टर आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी. यांनी एकमेकाशी अँगल तयार केला थीटा. मग आता स्केलर प्रॉडक्टला डॉट प्रॉडक्ट असं पण म्हणतात. समजलं? मग आता या दोन्हींचं मॅग्निट्यूड घ्यायचा. वेक्टर ए चं मॅग्निट्यूड ए, बी चं मॅग्निट्यूड बी आणि त्याच्यामध्ये जो अँगल आहे त्याचा कोणता अँगल घ्यायचा? कोसाइन अँगल घ्यायचा. आणि हा झाला स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट. म्हणून स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स इज डिफाइंड एज product of magnitude of 2 vector and cosine of the angle between them. आता आणि हा स्केलर असतो, हे लक्षात ठेवायचं. हा कसा असतो? स्केलर असतो. आता मात्र हे 2 वेक्टर आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी. त्यांनी पण एकमेकांशी एक हा थीटा अँगल तयार केला. मग आता यांचं वेक्टर प्रॉडक्ट जेव्हा घेतो ना आपण तर तो वेक्टर असतो. वेक्टर असतो म्हणजे त्याला डायरेक्शन असते. मग आता काय करायचं तर टिप ऑफ राईट हँड स्क्रू वुड ऍडव्हान्स. मग आपण इथं जर टिप ठेवलं आणि उजव्या हाताच्या नियमाने हे फिरवलं तर याला परपेंडिक्युलर येणारा पहिला वेक्टर असं गेलो तर मग हा वेक्टर जो आहे हा याचं काय देतो?
तर याचं मॅग्निट्यूड देतो ए क्रॉस बी. आणि म्हणून ए क्रॉस बी चं जे मॅग्निट्यूड असतं ए क्रॉस बी दॅट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड साइन. आता इथं अजून एक, आता असं हे काढलं ना आपण, तर हा एक अँगल झाला, अजून एक अँगल झाला, मग हा एक अँगल, तर त्यातला छोटा अँगल कोण आहे? हा थीटा आहे. आणि म्हणून साइन ऑफ दी स्मॉलर अँगल बिटवीन देम हे त्याचं मॅग्निट्यूड झालं. आणि याची जर डायरेक्शन घ्यायची झाली तर याच्या दिशेने आपल्याला एक वेक्टर काढावा लागतो, त्याला म्हणायचं यू कॅप. आणि आता याचा बार निघून गेला आणि याला म्हणायचं वेक्टर सी. म्हणजे हा परपेंडिक्युलर जो वेक्टर आहे हा या दोन्हींचा क्रॉस प्रॉडक्ट आहे. समजलं का? तर हे झालं. म्हणजे आता बघा युनिट वेक्टर लिहिल्याने हा काय तयार झाला? हा वेक्टर तयार झाला. आणि हा जो काही आहे हा युनिट वेक्टर आहे आणि हा वेक्टर ह्या दोन्हींचा काय देतो? क्रॉस प्रॉडक्ट. आणि म्हणून वेक्टर प्रॉडक्टचं दुसरं नाव काय असतं? क्रॉस प्रॉडक्ट असतं. समजलं का? आणि इथं साइन ऑफ दी स्मॉलर अँगल बिटवीन देम. आता बघा दुसरी प्रॉपर्टी इथे आपल्याला सांगता येईल. वेक्टर ए डॉट बी दॅट इज इक्वल टू बी डॉट ए. आता बघा याचं मॅग्निट्यूड 4 असेल, याचं 3 असेल आणि याचं, आता तुम्ही इथं उलट घेतलं 4 आणि 3 घेतलं आणि इथं 3 आणि 4 घेतलं तर सेमच येणार आहे की नाही? पण इथे मात्र काय येईल बघा, तर याला कॉम्युटेटिव्ह लॉ असं म्हटलं जातं. आता इथे जर तुम्ही ए क्रॉस बी घेतलं तर बी क्रॉस ए, आता हा बी क्रॉस ए वाला वेक्टर आहे, मग तुम्हाला तर दॅट इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. आणि इक्वल टू म्हणायचं झालं तर ए क्रॉस, एकच मिनिट, ए क्रॉस बी दॅट इज इक्वल टू मायनस बी क्रॉस ए. याला अँटी कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. जर बरोबरच म्हणायचं झालं तर तिथं निगेटिव्ह साईन द्यावं लागतं. आता बघा आपल्याला नेहमी लागणारं जे आहे ना ते, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला की दोन व्हेक्टर हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे असं प्रूव्ह करा आलं तर त्या दोन्हींचा काय घ्यायचा? डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. काय घ्यायचा डॉट प्रॉडक्ट? तर बघा ए डॉट बी दॅट इज इक्वल टू, ते परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ इथे 90 डिग्री अँगल आहे आणि कॉस 90 जर 0 आला तर ए डॉट बी 0 जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा ते दोन्ही वेक्टर एकमेकाला कसे येतात? परपेंडिक्युलर येतात. म्हणजे आलं का लक्षात? तर जेव्हा दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात तर तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो. आणि जेव्हा दोन वेक्टर पॅरलल असतात, आलं का लक्षात, तेव्हा त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो. ए क्रॉस बी दॅट इज इक्वल टू 0. कारण साइन 0 0 असतं. आणि म्हणून जेव्हा दोन वेक्टर पॅरलल असतील, नीट लक्षात ठेवा मी काय सांगते, दोन वेक्टर परपेंडिक्युलर कधी असतात तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. आणि दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतात तेव्हा त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 असतो. आता आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे. कळल्या काय ह्या प्रॉपर्टी? आता बघा आपल्याला त्याच्याशी जर घ्यायचा झाला, त्याच वेक्टरचा त्याच्याशीच घ्यायचा झाला तर आता तो काय येणार आहे? तर आता ए चाच ए शी घ्यायचा झाला, हा असा ए आहे, तर ए चाच ए शी घ्यायचा झाला, वेक्टर ए डॉट वेक्टर ए त्याचाच त्याच्याशी म्हणलं की थीटा 0 आणि कॉस 0 1 असतो. आणि म्हणून आपण याचं मॅग्निट्यूड आणि 1, तर हे झालं ए स्क्वेअर. समजलं का? म्हणजे वेक्टर ए डॉट वेक्टर ए दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर. इथं मात्र वेक्टर ए क्रॉस वेक्टर ए घ्यायचं झालं तर साइन 0 येणार आहे आणि साइन 0 0, तर हे आलं 0. समजलं का? म्हणजे याला म्हणायचं सेल्फ डॉट प्रॉडक्ट दॅट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द मॅग्निट्यूड अँड सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट दॅट इज ऑलवेज इक्वल टू 0. आता पुढची खूप महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे आणि ती आहे बघा, जेव्हा तुम्हाला वेक्टर ए डॉट वेक्टर बी घ्यायचं झालं तर आता तुमचा वेक्टर ए असतो. आता मी इथे लिहिते बघा, वेक्टर ए असतो ए एक्स आय कॅप, ए वाय जे कॅप आणि ए झेड के कॅप 3 डायमेन्शनल असेल तर. आणि वेक्टर बी असतो बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. आणि इथे फक्त त्याचे हे कोएफिशियंट असतात ना, ए एक्स बी एक्स
एकच मिनिट आपण शाई भरूया. ax bx प्लस ay by प्लस az bz. समजली प्रॉपर्टी या पद्धतीने. आणि इकडे मात्र a क्रॉस b जर घ्यायचं झालं तर ते येतं डिटर्मिनंटच्या स्वरूपात i कॅप j कॅप k कॅप ax ay az bx by bz असा डिटर्मिनंट येतो. समजलं का? तर ही प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, आय कॅप डॉट आय कॅप दॅट इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप दॅट इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप दॅट इज इक्वल टू 1. आणि अपोजिट आले ना, हे बघा आता या पद्धतीने लक्षात ठेवायचं. इथं घ्यायचा आय कॅप, इथे घ्यायचा जे कॅप आणि इथे घ्यायचा के कॅप. आता आय जे जे के के आय असं दॅट इज इक्वल टू 0. ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे. इकडं मात्र तसं नसतं. आता तुम्हाला माहिती ह्या दोन्हींना हा असा आय, हा जे आणि हा के, ह्या दोन्हींना परपेंडिक्युलर हा असतो. म्हणजे क्रमाने गेलं ना, आय जे बघा क्लॉकवाईज गेलं ना, आय कॅप क्रॉस जे कॅप दॅट इज इक्वल टू के कॅप. आता जे के आय जे झालं, आता जे कॅप क्रॉस के कॅप, हे बघा जे के बरोबर आय कॅप. समजलं? आता के कॅप क्रॉस आय कॅप दॅट इज इक्वल टू जे कॅप. राहिलेला तिसरा. आणि सिक्वेन्स चेंज केला ना, जे क्रॉस आय की त्याला मायनस करायचं फक्त. मायनस के कॅप, इथं के कॅप क्रॉस मायनस के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप आणि इथे आय कॅप क्रॉस के कॅप दॅट इज इक्वल टू मायनस जे कॅप. म्हणजे क्लॉकवाईजने गेलं ना की पॉझिटिव्ह घ्यायचे आणि अँटी क्लॉकवाईजने गेलं ना की ते काय घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे. तर ह्या प्रॉपर्टी खूप खूप महत्वाच्या आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही इथं पॅरलेलोग्राम घेणार आहात या पद्धतीने, जर असं तुम्ही पॅरलेलोग्राम घेतला तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम या पद्धतीने ही हाईट असेल तर ह्या पॅरलेलोग्रामचा जर एरिया घ्यायचा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम समजा हा ए असेल, हा बी असेल आणि एकमेकाशी थीटा अँगल तयार केला असेल तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दॅट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. क्रॉस प्रॉडक्टचं काय घ्यायचं, मॅग्निट्यूड. आणि एरिया ऑफ जर ट्रायंगल असेल ना, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल विचारलं ना तर इथं फक्त 1/2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ ट्रायंगल. या पद्धतीने तुम्हाला जर पॅरलेलोग्राम असेल तर त्याचा एरिया ह्या दोन फॉर्म्युलावरून मिळतो. तर अशा प्रकारे आपण शॉर्ट मध्ये सगळी व्हेक्टरची रिव्हिजन केलेली आहे. याच्यावर आणखी रिपीटेडली विचारले जाणारे प्रश्न आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आणि 2018 साली आणि 19 साली जे काही याच्यावर PYQ आलेले आहेत ते पण पाहणार आहोत. आणि असे प्रश्न पाहणार आहे की ज्याची उत्तरं तुम्हाला एका सेकंदात देता येतील. म्हणजे हा चॅप्टर आपला कमी वेळात 2 ते 3 तासात सगळा तुमचा कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला याच्यावर येणारे 1 मार्काचं कंटेंट येणार आहे. पण बेसिक जर क्लिअर झालं तर तुम्हाला पुढचं सगळं सोपं जाणार आहे. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.